तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे खोटेपणा. लहानपणी जेव्हा साने गुरुजी वडिलांबरोबर जेवायला पंक्तीत जात असत, तेव्हा त्यांचे वडील खूप चांगल्या प्रकारे श्लोक म्हणायचे. एके दिवशी जेव्हा साने गुरुजीचे वडील गावाला गेले होते आणि त्या दिवशी साने गुरुजी पंक्तीला गेले होते आणि मुकाट्याने तिथे जेवू लागले. जेव्हा ते जेवण झाल्यावर पुन्हा घरी आले तेव्हा त्यांनी आईला सांगितलं की आई, मी तिथे जाऊन श्लोक म्हटले. आईने विचारलं, कोणता श्लोक म्हटला? साने गुरुजी म्हटले, नेत्री दोन प्रकाश पसरे अत्यंत ते साजरे. हा श्लोक मी म्हटला आणि लोकांनी माझं कौतुक केलं. पण त्या क्षणी माझे मित्र तिथं आले आणि त्या मित्रांनी आईला सांगितलं की हा श्लोक म्हटल्याने तिथंच माझं बिंग फुटलं. ते खोटं बोललेले होते. तेव्हा आई चिडली आणि आईने मुलाला सांगितलं की तू खोटं का बोलला? तुला माहिती आहे की आपले बाबा लोकांना श्लोक शिकवतात आणि तू तिथं जाऊन आपले बाबा सगळ्यांना श्लोक शिकवतात, चांगलं शिकवतात आणि तू दोन खोटं बोलला. एक म्हणजे तू तिथं श्लोक म्हटला नाही आणि घरी आल्यावर तू माझ्याशी खोटं बोलला. जा, देवाजवळ जा आणि देवाजवळ जाऊन माफी माग. आणि त्या लहानशा मुलाने देवाजवळ जाऊन माफी मागितली. जेव्हा बाबांना हा प्रकार कळाला तेव्हा बाबासुद्धा त्यांना रागवले. त्यानंतर त्यांनी शपथ घेतली की मी यानंतर कधीही खोटं बोलणार नाही. खोटं बोलू नका. एक खोटं लपवण्यासाठी अजून 100 खोटं बोलावं लागतं.